नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मास्टर किचन क्वीन। आणि आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये बनवणार आहोत अगदी खुसखुशीत अशा चकल्या, अजिबात तेल न पिणाऱ्या आणि अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तयार होणाऱ्या, अगदी झटपट। आणि या ठिकाणी तुम्ही चकली बघू शकता, तोडल्यानंतर अगदी सहजपणे तिचे बारीक बारीक तुकडे झालेले आहेत, म्हणजे अगदी ती खुसखुशीत आहे। आता ही बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट आहे। तर अगदी ही भन्नाट चवीची खुसखुशीत अशी चकली बनवण्यासाठी थोडीशी वेगळी पद्धत मी या ठिकाणी वापरलेली आहे। तर ही चकली आपण इडली पात्रात तयार करणार आहोत, तर ती कशी करायची याची संपूर्ण रेसिपी मी या ठिकाणी दाखवणार आहे। अगदी काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी ही खुसखुशीत अशी चकली बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे अशा पद्धतीचं एक मोठं पसरट भांडं। यामध्ये घालणार आहोत आपण मैदा। तर सुरुवातीला या ठिकाणी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। तर लक्षात असू द्यात, या ठिकाणी मी वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण दोन्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या ठिकाणी अर्धा किलो मैदा म्हणजेच 3 वाटी मैदा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तर कोणत्याही वाटीने आपण त्याचं माप घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो मैदा मोजूनच तुम्हाला वापरायचा आहे। तर मीडियम आकाराच्या वाटीने 3 वाटी मैदा या ठिकाणी मी घेतलेला आहे। आता हा संपूर्ण मैदा आपण चाळून घेणार आहोत, त्यामुळे त्याच्या संपूर्ण गाठी मोडल्या जातील। आणि बघू शकता या ठिकाणी आपला मैदा चाळून झालेला आहे। आता मैदा चाळून झाला की यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ। तर या ठिकाणी समप्रमाणामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत। तर अर्धा किलो मैद्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेत आहे, म्हणजेच 3 वाटी मैदा आणि सोबतच 3 वाटी आपण तांदळाचं पीठ या ठिकाणी वापरत आहोत। तर या ठिकाणी महत्त्वाची मी एक टीप देणार आहे, ती म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही तांदळाचं पीठ घ्याल ते फार जुनं नसावं। अगदी 2-4 दिवसाआधी तुम्ही ते तयार केलेलं असलं पाहिजे, म्हणजे त्याचं पीठ दळून आणलेलं पाहिजे। त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही चकली तयार कराल त्यावेळेस त्याचे तुकडे होणार नाहीत। जुनं पीठ असले की चकल्या लवकर तुटतात, म्हणजे ते करत असतानाच तुकडे होतात। त्यामुळे काळजीपूर्वक या ठिकाणी आपलं जर चकल्यांसाठीचं जे तांदळाचं पीठ आपण तयार करतो त्यावेळेस मात्र पीठ हे 4-5 दिवसाखालचं तयार केलेलं असलं तर चकल्या अगदी व्यवस्थित तयार होतात। आता दोन्ही पीठं छान चाळून झालेली आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे एक पसरट कढई मी घेतलेली आहे। त्यावरती मोठ्या आकाराचा एखादा रुमाल किंवा आपली ओढणी वगैरे असते ती दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने भांड्यावरती पसरून घ्यायची किंवा कढईवर पसरून घ्यायची। त्यानंतर मिक्स केलेली संपूर्ण पिठं म्हणजे तांदळाचं आणि मैद्याचं पीठ अगदी छान असं मिक्स करून ते यावरती घालून घ्यायचं। तर सुक्या पिठांचाच वापर आपण या ठिकाणी करत आहोत, अजिबात हे पीठ मळलेलं वगैरे नाही। आपण चाळून पीठ घेतलं आणि ती डायरेक्ट आपण अशा पद्धतीने एका कढईमध्ये कपडा पसरून त्यावर घातलेला आहे। आणि या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे आपण यापासून पोटली किंवा गाठोडा तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी दाखवत आहे अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थितपणे हे पीठ मी बांधून घेते। आणि महत्त्वाचं म्हणजे हे पीठ बांधत असताना मात्र आपल्याला कॉटनची ओढणी, रुमाल किंवा मलमलचा एखादा कपडा या ठिकाणी घ्यायचा आहे। त्याने अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे मस्त असं त्याची पोटली किंवा गाठोडा तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी छान असं हे गाठोडं तयार करून घेतलं, तुम्ही बघू शकता। आणि हे 1 किलोपेक्षा थोडंसं जास्त भरलेलं आहे आणि आपलं हे चकलीच्या पिठाचं गाठोडं तयार झालेलं आहे। तर व्यवस्थित असं नीट त्याला अगदी गच्च मी बांधून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती इडलीचं भांडं ठेवलेलं आहे किंवा इडली पात्र ठेवलं। इडली पात्रात 1.5 ग्लास पाणी आणि सोबत थोडीशी लिंबाची फोड घातली, त्यामुळे इडली पात्र खालच्या बाजूने अजिबात काळं होणार नाही। त्यानंतर त्यावरती एक चाळणी ठेवली, म्हणजे इडलीची चाळणी ठेवली आणि अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे आपलं हे जे गाठोडं आहे अगदी व्यवस्थित असं आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर झाकण लावून मीडियम गॅसवरती 20 ते 22 मिनिटांसाठी आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण हे पीठ जर वाफवून घेतलं तर पीठ हलकं होतं आणि यापासून तयार होणाऱ्या चकल्या अगदी खुसखुशीत तयार होतात। आता हे पीठ वाफवत असताना याला अजिबात पाण्याचा अंश देखील लागू द्यायचा नाही। जर याला पाणी लागलं तर मात्र आपल्या चकल्या करत असताना थोड्याशा आपल्याला अवघड जाऊ शकतात। त्यामुळे पाण्याचा अंश न लागू देता याला मी वाफवून घेतलेला आहे। तर 20 ते 22 मिनिटांनंतर गॅस मी बंद करून घेतला आणि तुम्ही बघू शकता आपलं हे चकलीसाठीचं जे पीठ आपण तयार करून घेतलं होतं ते छान असं वाफवून तयार आहे। थोडंसं थंड करून घेऊयात आणि त्यापासून आपण मस्त अशा चकल्या तयार करणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता आपलं जे गाठोडं आहे किंवा पोटली आहे छानपैकी थंड झालेली आहे। आता याच्या गाठोड्याच्या गाठी काढून घ्यायच्या आणि यामध्ये जे पीठ आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपलं जे गाठोडं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी याच्यामधनं संपूर्ण पीठ मोकळं करून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने अगदी एकच असा मोठा गोळा किंवा दगडासारखं हे पीठ तयार झालेलं आहे। तर मी संपूर्ण पीठ काढून घेतलं। आता या ठिकाणी आपलं जे उखळीचा छोटासा दांडा किंवा खलबत्ता असतं, त्या खलबत्त्याचा दांडा असतो, त्या दांड्याने दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे। तर जसं की तुम्ही बघितलं या ठिकाणी आपण कुकरऐवजी इडली पात्राचा वापर केला आणि ह्या चकल्यांसाठीचं पीठ तयार करून घेतलं, म्हणजे उकडून घेतलं।
त्यामुळे आपल्या इडली पात्राच्या गाठोड्याला अजिबात पाणी लागलेलं नाही आणि पीठ अगदी व्यवस्थित असं सुकंच आहे. याला जर थोडं देखील पाणी लागलं तर मात्र चकल्या करत असताना आपल्याला अवघड जातात आणि चकल्या खुसखुशीत देखील होत नाहीत. आणि या ठिकाणी संपूर्ण गाठी छान अशा मी मोडून घेतलेल्या आहेत. आता थोडं थोडं करून हे पीठ आपण चाळून घेणार आहोत आणि त्यातल्या एक्स्ट्राच्या ज्या मोठ्या मोठ्या गाठी आहेत पुन्हा आपण एका भांड्यात घालून त्याला ठेसून घेऊया, म्हणजे त्याला फोडून घेऊया आणि पुन्हा ते चाळून घेणार आहोत. आणि पीठ चाळून झालं की चाळणीमध्ये वरच्या बाजूला ज्या पिठाच्या मोठ्या गाठी असतात पुन्हा त्याला फोडून घ्यायच्या आणि पुन्हा ते चाळून घ्यायचं आणि संपूर्ण पीठ आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर अगदी झटपट होतं. आता या ठिकाणी मी खलबत्त्याच्या दांड्याच्या मदतीने हे पीठ फोडून घेतलं आणि त्यानंतर त्याला चाळणीने चाळून घेतलं. तुम्ही थोडे मोठ्या मोठ्या गाठी फोडून त्याला मिक्सरच्या भांड्यात घालून देखील मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि त्यानंतर चाळून घेऊ शकता. दोन्ही पद्धतीने तुम्हाला अगदी सोपंच जाईल. तर तुम्हाला जी पद्धत आवडेल आणि सोपी वाटेल तुम्ही त्या ठिकाणी करायची आहे. आता संपूर्ण पिठं आपली चाळून झालेली आहेत. आता या ठिकाणी आपली पिठं चाळून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. तर सुरुवातीला यामध्ये मी घातलेलं आहे तिळं. तर तिळं आपण या ठिकाणी आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. तर मी 5 ते 6 चमचे म्हणजे मोठ्या चमच्याने 5-6 चमचे तिळं घेतलेली आहेत. तर पांढऱ्या तिळाचा वापर केला. तर आपल्या चकलीसाठी 6 चमचे तिळाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. सोबतच 4 चमचे आपण काळे तीळ वापरलेले आहेत, त्याला कलोंजी देखील म्हणलं जातं. सोबतच 4 चमचे जिरे, 4 चमचे ओवा, हे सर्व जिन्नस आपण या सुक्या पिठामध्ये ॲड केलेलं आहे. तर बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी मी घातलेलं आहे हिंग. अगदी थोडंसं हिंग आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजेच लाल तिखट. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी देखील चालेल. आणि आपल्या दिवाळी फराळामध्ये सर्व काही गोडधोडं असतं, त्यामुळे चकली ही थोडीशी तिखट केली तरी देखील छान लागते. त्यामुळे या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे 3 ते 4 चमचे छोट्या चमच्याने 4 चमचे तिखट यामध्ये मी ॲड केलं. त्यानंतर 4 चमचे जिरा पावडर आणि 2 चमचे धना पावडर मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर घातली, थोडीशी हळद घातलेली आहे आणि सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाचं ते म्हणजेच आपल्या चवीपुरतं मीठ यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. आता मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या ज्या पद्धतीने तुम्हाला कम जास्त लागतं त्या पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर हे सर्व जिन्नस घालून झाले की छान असं मिक्स करून घेतलं आणि एका बाजूला गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या पिठामध्ये आपण कडकडीत मोहन घालणार आहोत. तर या ठिकाणी तेलाचं मोहन आपण केलेलं आहे. तर हे पीठ तयार करत असताना सुरुवातीला आपण याचं प्रमाण बघितलेलं आहे. अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो तांदळाचं पीठ म्हणजे मिळून 1 किलो आपण हे पीठ वापरलेलं आहे. त्यापेक्षा थोडंसं जास्तच आहे. आणि सोबतच वाटीचं प्रमाण म्हणाल तर 3 वाटी मैदा आणि 3 वाटी तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे. आता या 1 किलो पिठासाठी किंवा 6 वाटी पिठासाठी आपल्याला 6 चमचे तेल टाकायचं आहे, म्हणजे तेलाचं मोहन टाकायचं आहे. तर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मीडियम साईज म्हणजे आपला पोहे खाण्याचा जो चम्मच असतो त्या चमच्याने 6 चमचे गरम गरम कडकडीत असं तेलाचं मोहन यामध्ये मी घातलेलं आहे. आणि त्यानंतर आता हे तेलाचं मोहन घातल्यानंतर पीठ आणि तेल थोडंसं गरम असतं, त्यामुळे दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने हे सगळं असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर हे थंड झालं की आपण हाताने याला असं मस्त चोळून घेणार आहोत, म्हणजे पीठ आणि तेल अगदी एकजीव होईल. पिठाच्या प्रत्येक कणाला तेल अगदी व्यवस्थित लागलं जाईल. तर आता या ठिकाणी चकलीचं जे पीठ आहे ते 1 किलोपेक्षा थोडंसं जास्त भरलेलं आहे आणि यासाठी आपण 30 ते 35 ग्राम तेलाचा वापर केलेला आहे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर 6 वाटी पिठासाठी आपण अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे. तर लक्षात असू द्या, ज्यावेळेस तुम्ही तेलाचं मोहन पिठामध्ये घालत असता त्यावेळेस यापेक्षा जास्त जर तेल तुमचं चुकून देखील पिठामध्ये पडलं किंवा तुम्ही जास्त तेल घातलं तर चकली खुसखुशीत होण्याऐवजी तेलकट होऊ शकते. तळत असताना तेलामध्ये ती वितळू शकते आणि त्यावेळेस तुमच्या चकल्या फसू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाण या ठिकाणी मी दोन्ही पद्धतीने दिलेलं आहे. 1 किलो पिठासाठी किंवा थोडंसं जास्त असेल तरी देखील तुम्ही 30 ग्राम ते 35 ग्राम तेल वापरायचं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 6 चमचे तेल आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने हे पीठ तुम्हाला 10 ते 12 मिनिटांसाठी हातावरती अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पिठाच्या कणाला तेल छानपैकी लावून घ्यायचं आहे. यामुळेच आपली चकली अगदी खुसखुशीत होते आणि चवीला पण भन्नाट होते. तर या छोट्या मोठ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर चकली अजिबात कुठे देखील फसत नाही. आणि पीठ छान चोळून झाल्यानंतर यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर चकल्यांसाठीचं जे पीठ आहे ते जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर नसतं. तर मी या ठिकाणी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे आणि पाणी किती लागले हे देखील या ठिकाणी मी सांगणार आहे. तर बघू शकता थोडं थोडं पाण्याचा वापर करत करत हे पीठ मी छानपैकी मळून घेत आहे. तर एकदा संपूर्ण पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही, नाहीतर आपलं पीठ जे आहे पातळ होईल आणि चकल्यांना काटे छान येणार नाहीत. आणि जास्त घट्ट केलं तर सोऱ्यातनं चकली पटकन पडणार नाही आणि आपण करत असताना आपल्याला अवघड जाऊ शकतं. त्यामुळे अगदी मीडियम याच्यामध्ये आपल्याला पीठ तयार करायचं आहे, जेणेकरून सोऱ्यातनं पण ती पटकन येईल आणि तळल्याच्या नंतर तिला काटे देखील छान येतील. आणि चकली म्हणलं की तिला काटे तर येणारच आणि काटेरी चकली खायला कोणाला नको वाटते.
म्हणूनच पीठ मळत असताना अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर आपण या ठिकाणी करत आहोत. तर पाणी मी गरम किंवा थंड असं न घेता रूम टेम्परेचरवरचं साधं पाणी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा वापर करत करत हे पीठ आपण मस्त असं तयार करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने हे चकलीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जास्त सैलसर किंवा दाटसर न करता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीचं हे पीठ तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे चकली तर काटेरी होईलच, खुसखुशीतही होईल, अजिबात तेलही पिणार नाही आणि सोबत तिला काटे देखील छान येतील. तर आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि मस्त असं पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी भुसभुशीत असं आपले पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याला बाजूला ठेवूयात. आता या सोऱ्याला थोडंसं आपण आतून तेल लावून घेऊयात, म्हणजे जास्तीचं पीठ त्याला चिटकणार नाही आणि चकल्या पण अशा मस्त सरसरीत अशा बाहेर येतील. तर संपूर्ण बाजूने आपण या सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर आता काटेदार चकली जर आपल्याला बनवायची असेल तर या ठिकाणी आणखी एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजेच चकलीचा सोऱ्या जो असतो त्यामध्ये जी चाळणी असते त्या चाळणीमध्ये एका बाजूला अशी गुळगुळीत बाजू असते आणि एका साईडला अशी खरखरीत अशी बाजू असते, काटेदार बाजू असते. तर ज्यावेळेस आपण सोऱ्याला चाळणी लावतो त्यावेळेस जी गुळगुळीत बाजू असते ती आतल्या दिशेने करायची आणि जो काटेदार भाग असतो किंवा खरखरीत असतो तो खालच्या दिशेने ठेवायचा. तर अशा पद्धतीने मी चाळणी लावून हा सोऱ्या तयार करून घेतला. आता तुमच्यातल्या किती जणांना हे माहीत होतं आणि किती जणांना नव्हतं तुम्ही हे मला कमेंट्समध्ये कळवू शकता. तर सोऱ्या वापरत असताना जर अशा पद्धतीने त्याच्या चाळण्या वापरल्या तर आपण जो काही पदार्थ बनवत असतो तो अगदी छान असा आकार घेतो आणि मस्त असा तयार होतो. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. तर भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करत आहे, तर नक्की त्या फॉलो करा आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील अशा चकल्यांचा आस्वाद घ्या. आता या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे पिठाचा थोडासा मोठा उंडा घेतला, त्यानंतर त्याला लांबट आकार देऊन आपल्या सोऱ्यामध्ये व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे. आता ज्यावेळेस आपण चकल्या तयार करतो त्यावेळेस मात्र सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल ते एकाच वेळेस भरून घ्यायचं. थोडं थोडं करून जर पीठ भरलं तर त्याच्यामध्ये हवा बसते आणि त्यामुळे आपली चकली करत असताना मात्र ती तुटू शकते किंवा तुकडे होऊ शकतात. त्यामुळे लागेल तेवढं पीठ दाबून असं छान आपल्याला एकदाच भरून घ्यायचं आहे आणि सोऱ्या व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे. ह्या छोट्या मोठ्या टिप्स देखील या ठिकाणी देणं गरजेचं असतं, कारण बऱ्याच वेळा चकली सारखी तुटत असते आणि त्याचं कारण काय हे आपल्याला कळत नाही. आणि या सर्व चुका आम्ही करत आलेलो आहोत आणि त्यानंतर आम्ही त्यातनं काही शिकत पुढे आलो. त्यामुळे तुम्हाला देखील त्या कामी येतील, म्हणूनच हे सर्व टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता चकली पाडण्यासाठी आपण या ठिकाणी एकाच आकाराचे अशा पद्धतीने पेपर कट करून घेतलेले आहेत किंवा नोटबुकचे पेज तयार करून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या चकल्या टाकताना म्हणजे तेलात टाकत असताना देखील सोपे जातात आणि चकलीचा आकार देखील एकसारखा तयार होतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग किंवा आपले बटर पेपर असतील त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला घ्यायचं आहे. जेवढ्या आकारामध्ये तुम्हाला चकली तयार करायची असेल तेवढ्या आकाराचे तुम्ही ते पेपर कट करून घ्यायचे आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही चकली बघू शकता किती काटेदार मस्त अशी तयार झालेली आहे. पुन्हा एक चकली या ठिकाणी मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने चकल्या करत असताना सोऱ्या हा जास्त उंचावर धरायचा नाही, त्यामुळे त्याच्यात ताण पडतो आणि चकलीचं जे पीठ आहे किंवा चकली करत असताना ती तुटते. त्यामुळे अशा पद्धतीने सोऱ्या थोडासा खाली धरायचा आणि दाखवल्याप्रमाणे चकल्या तयार करून घ्यायच्या. आणि एकूण एक सर्व चकल्या एकाच आकारामध्ये अगदी काटेदार अशा मी तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मस्त अशा चकल्या तयार होत आहेत, अजिबात त्या तुटत नाहीत. आणि ह्या चकल्या पाडत असताना देखील आपल्याला सोऱ्यावर जास्त ताण देण्याची गरज पडत नाही किंवा सोऱ्या अजिबात असा आपला अवघड जात नाही. अगदी सहजपणे ह्या चकल्या तयार होत आहेत. तर 10 ते 15 चकल्या मी या ठिकाणी तयार करून घेतल्यात. दुसरीकडे चकल्या पाडत असताना गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता चकल्या तळत असताना मात्र थोडीशी पसरट आकारामध्ये कढईचा वापर करायचा, त्यामुळे चकल्या अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये तळल्या जातील. आणि तेल छान गरम झाले की आपण हे चकल्या तळून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलं. त्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने मी ह्या चकल्या सोडून घेणार आहे. बघू शकता एक चकली मी तेलामध्ये सोडून घेतली. त्यानंतर अशा पद्धतीने उरलेल्या देखील काही चकल्या मी यामध्ये तेलामध्ये सोडत आहे. तर भरपूर सारी गर्दी एकदाच न करता थोड्या थोड्या चकल्या आपण तळून घेणार आहोत. तर सुरुवातीला 5 ते 7 चकल्या यामध्ये मी घातलेल्या आहेत. आता चकल्या तळत असताना 1-2 मिनिटांसाठी अजिबात आपल्याला चकल्याला झाऱ्या किंवा काही चमचा वगैरे लावायचा नाही. ज्यावेळेस चकली आपल्याला कडक झालेली आहे अशी जाणवते त्याच वेळेस मात्र ती थोडीशी पलटून घ्यायची आणि त्याची दुसरी बाजू देखील छानपैकी तळून घ्यायची. आता चकली तेलात विरघळण्याचं आणखी एक कारण ते म्हणजे तेल व्यवस्थित गरम नसेल तर चकली तेलामध्ये विरघळू शकते. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगते, सुरुवातीला कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं. तेलामध्ये एक चकली सोडून बघायची, ती पटकन वरती आली की त्यामध्ये उरलेल्या देखील चकल्या टाकायच्या आणि एकदा जास्त गर्दी न करता 4 ते 5 किंवा जास्तीत जास्त 6 चकल्या घालून घ्यायच्या. तेलामध्ये चकली घातल्यानंतर काही क्षणामध्ये ती पटकन वरती येते आणि थोडीशी कडक जाणवू लागते. ज्यावेळेस चकली स्वतःहून वरती येऊन थोडीशी कडक जाणवू लागते त्यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि चकली थोडीशी पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी चकली क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायची.
म्हणजेच तेल व्यवस्थित असं गरम असतं आणि त्यामध्ये चकली अगदी छान तळून होते, रंग देखील छान येतो आणि चकली आतपर्यंत अशी क्रिस्पी होते, अजिबात ती कच्ची राहत नाही। आणि या ठिकाणी बोलत असताना तुम्ही बघू शकता आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत, मस्त अशा खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत। त्या काढून घेऊयात आणि दाखवल्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्या चकल्या देखील आपण म्हणजे दुसरी बॅच देखील आपण चकल्यांची तयार करून घेणार आहोत। आणि अशाच पद्धतीने सर्व चकल्या आपण तयार करून तळून घेऊयात। आणि बघू शकता या ठिकाणी आपली दुसरी बॅच देखील तयार झालेली आहे। अगदी छानपैकी आपण क्रिस्पी होईपर्यंत त्याला तळून घेणार आहोत। आता जर नव्याने कोणी ह्या चकल्या तयार करत असतील तर त्यांना चकल्या तळल्यात हे कसं समजणार, तर बघू शकता या ठिकाणी चकल्या तळत असताना यावर भरपूर सारे बुडबुडे आहेत, म्हणजे चकल्या अजून तयार झालेल्या नाहीत। आणि आता तुम्ही बघू शकता यावरती अगदी कमी बुडबुडे होते, म्हणजेच ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत। अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमच्या चकल्या तयार झालेल्या असतात त्यावेळेस तेलामध्ये जी काही बुडबुड्या किंवा उकळ्या असतात त्या कमी येतात, त्यावेळेस तुम्ही त्या चकल्या काढून घेऊ शकता। तर मग मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये भरपूर साऱ्या टिप्स सहित इडली पात्रामध्ये ह्या चकल्या कशा तयार करायच्या ते बघितलं। अगदी सोप्या पद्धतीने भरपूर साऱ्या टिप्स या ठिकाणी मी तुम्हाला दिल्या आहेत, त्यामुळे तुमच्या चकल्या कुठेही फसणार नाहीत। चकल्या तुम्ही बघू शकता सगळ्या अगदी एका आकारामध्येच आहेत, सोबतच अगदी काटेदार आणि खुसखुशीत आहेत, अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि तेलात वितळलेल्या नाहीत किंवा विरघळलेल्या नाहीत। ह्या चकल्या तेलात न विरघळता तोंडात विरघळतील अशा पद्धतीच्या झालेल्या आहेत। आणि या चकल्या ज्यावेळेस आपण तोडून बघू त्यावेळेस तुम्ही बघू शकता तोडल्यानंतर त्याचा अगदी चुरा झालेला आहे। तर अशा पद्धतीने खुसखुशीत अशी चकली आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मास्टर किचनमध्ये बघितली। तर नक्कीच तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असणार। तर भरपूर साऱ्या टिप्स सहित हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केला, नक्कीच तुम्हाला आवडला असणार। आजची चकल्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरायचं नाही। आणि सोबतच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। हॅपी दिवाळी।